तुकोबराय म्हणतात मी काय केलं? काम क्रोध बंदी खानी तू का म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे गोसाव्यांना काही घरदार नसतं. गोसाव्यांचा संसार किती असतो? गोसाव्यांचा संसार किती असतो विचार जरा केला तर एका मंडलू घ्यायचे भगवे वस्त्र लिहायचे एक जोडी झाला गोसाव्यांचा संसार. पण गोसावी समजून घ्या बरं महिला मंडळ आपल्याला आपलं अशी बसू नको ते. गावामध्ये भगवे कपडे घातले दाढी वाढवली आणि एखादा आला की आमच्या महिला मंडळ म्हणतात साधू आहे महात्मा आहे त्याचे पाय धरायचे. तो सुरुवातीला सांगत असतो मी काहीच घेत नाही. मग काहीच घेत नाही आमची महिला मंडळ म्हणते चहा तर घेणार ना. घरात येतो आणि जे घरात आल्याच्या नंतर तो बघतो घर कसं आहे एकटीचे का दोघी. मग एकटीचे म्हणल्यावर एकटीचे बाई तुझी सासूच चांगली नाही. दोघी का जाऊ आहे का? मग तिला म्हणतो आली इकडे आता. ती म्हणते काय बाबा खरं सांगू का तुला तू नाही का तुझा स्वभाव खूप छान आहे प्रेमळ आहे. अगं आलेल्याला पाणी गेलेल्याला चहा पाणी सर्व काही देते आदर करते सर्वांचा. पण तुझी जाऊ नाही का जाऊ ती कधीच तुझा चांगला विचार करीत नाही. एवढं म्हटलं गेलं लगे असं वाटतं बरोबर सांगितलं याने. सांगितलं म्हणलं असं काही 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 सांगतो. कधी आता कोणी कोणी तर पितळचे बघून पातीले नवे नवे टोप नवे नवे तांबे पितळची भांडी म्हणजे पितळ किती महाग आहे आता आमच्याकडे बरं का तिकडं असे येतात कधी कधी. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणते जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं आहे की मग तुका म्हणे अंगी व्हावे तो आपण तरीच मैमान येईल कळो. संत ओळखण्याची खूबी आहे. संत कोणाला म्हणावं ज्याने 6 विकार धुतले ते साधू. काम क्रोध केले खरारे ते काम क्रोध केले खरारे ते काम क्रोध केले खरारे ते काम क्रोध केले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तुका म्हणे काम क्रोध केले करारी ते काम क्रोध केले करारी ते क्रोध केले करारी ते काम क्रोध काम क्रोध केले घर रित्ते घर रित्त करायचंय. घर रित्त करण्यासाठीच कीर्तन आहे घर रित्त करण्यासाठीच भजन आहे घर रित्त करण्यासाठी साधू संतांचा अनुग्रह चिंतन आहे. तुम्ही म्हणाल कसं घर रिक्त करायचं? माझ्या साधू संतांनी सांगितलं की जे विकार तुका म्हणे देह भरीला विठ्ठले पण आधी काम क्रोध केले घर रित्ते. मग तुम्ही काय करा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी विठ्ठल विठ्ठल भजन करून मात्र भगवंताला साठवलं. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था जर बघितली बोलताना तेच म्हणत होते पाहताना तेच पाहत होते. पांडुरंगा धानी पांडुरंगा मानी पांडुरंगा धानी पांडुरंगा मानी पांडुरंगा धानी पांडुरंगा मानी पांडुरंगा धानी पांडुरंगा मानी जगती स्वप्नी पांडुरंगा पांडुरंगा जगती स्वप्नी पांडुरंगा पांडुरंगा
सांगतात? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानाला बसलो तरी पांडुरंग परमात्मा दिसतो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवणी असा असणारा परमात्मा ध्यानाला बसलो तरी दिसतो जागृतीमध्ये दिसतो आणि स्वप्न पडलं तरी माझ्या देवाचं सुद्धा देवाचंच पडतं इकडचं तिकडचं पडत नाही मग विचार करा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोशे मन झाले अहो वरी परत माघारी येत नाही म्हणून महिला मंडळ तुम्ही कीर्तन ऐकताना मग टाळी वाजवायची आणि भजन करायचं कसं भजन करायचं कसं भजन कर ज्या ज्या वेळेला आम्ही भजन करू त्या त्या वेळेला तुम्हाला टाळी वाजवून भजन करायचंय माझ्या महात्म्याने तुमच्या माझ्या लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखे नाम करताळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा 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 माझे जगद्गुरु तुकोबरा तुमच्या माझ्या पायाला लागून विनंती करतात काय म्हणतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कशासाठी स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा कशासाठी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीत विचार करा आपला असं झालं ज्यांना मिळाला नाही त्यांना कळाला ज्यांना मिळाला त्यांना कळाला नाही एवढं मोठं गाव आहे बरं का छान मोठं गाव दिसलं मला पण ज्यांना ज्यांना कळाला तेवढं इकडं वळाले धर्म मंडपामध्ये ज्यांना हा देव कळाला ते इकडं वळाले आणि ज्यांना कळाला नाही ते जरा साईडला वळाले नाही का अजून 1-2 दिवस मग इकडं मंडप भरेल बरं का दांड्या बंद झाल्या की मंडप आपला भरल्याशिवाय राहणार नाही विचार करा खऱ्या अर्थानं चांगला जर विचार केला मग ज्यांना मिळाला देवाधिकांना मिळाला नाही हा देवाधिकांना मिळाला नाही पण इथली ते अपेक्षा करतात कशासाठी नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीत जे संत महात्मे माझ्या पांडुरंगाचं भजन करता 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 असे झाले राम म्हणता म्हणता रामच होईजे पदी वैसुनी पदवी घ्यायची अशी माझ्या संतांची अवस्था झाली खऱ्या अर्थानं चांगला जर विचार केला संत भजन करत असताना कसं भजन करतात ब्रह्मरंध्रे लागली टाळी कोण द्या ते सांभाळी असं भजन करतात विठ्ठल विठ्ठल गोरोबा काका विषय जर विचार केला गोरोबा काका भजन करायचे पण भजन करत असताना देहावर अजिबात नसायचे कसं भजन करायचे भजन करत असताना एक सखी दुसऱ्या सखीला सांगते बाई ते आपल्या गल्लीमध्ये गोरोबा काका स्वतःला संत म्हणतात भजन असं केलं म्हणे
स्वतःचं लेकरू जवळ आलं तरी बघितलं. नामा म्हणे गोरा नाही देहावरी सर्वाई निर्धारे पांडुरंग सर्वाई निर्धारे पांडुरंग. नामा म्हणे गोरा नाही देहावरी सर्वाई निर्धारे पांडुरंग सर्वाई निर्धारे पांडुरंग. म्हणते सांग ना. अहो आपल्या गल्लीमध्ये ते गोरोबा काका स्वतःला संत समजतात, महात्मे समजतात. काय लोक त्यांच्या दर्शनाला येतात, विठ्ठल विठ्ठल भजन करतात, आणि स्वतःचं लेकरू जवळ आलं तरी विचार केला नाही, बघितलं नाही. अहो पाय द्याला म्हणे लेकरावर आणि तुडवलं. कसं सांगते ती नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. हसत खेळत बोबडे बोलत, हसत खेळत बोबडे बोलत तुडविले बाळ त्याची शुद्ध नाही. ती सांगते ऐक ना बाई. अगं ते लेकरू तुडवलं तरी ते गोरोबा काकांना कळू नये का? पण खरं सांगू का, गोरोबा काका चिंतन करत असताना एकदा ब्रह्मरंध्रामध्ये टाळी लागली. विचार करा, ती जगदंबा त्यांची ना जागृत झाली होती. कोणाची? गोरोबा काकांची. ती जगदंबा कुठे आहे बरं? तुमच्या जवळ आहे. प्रत्येकाजवळ जगदंबा आहे. ती कुंडलिनी शक्ती जगदंबा. माझे माऊली ज्ञानोबरायांनी म्हणावं, विडा पिंगळा एकवटती गाठी ती सुटती साही पदर फाटती षडचक्राचे. षडचक्राचं भेदन करून ज्या वेळेला कुंडलिनी शक्ती जगदंबा एक एक मनका एक एक मनका एक एक मनका एक एक मनका चढते आणि ब्रह्मरंध्रात पोहोचते. ज्याची ब्रह्मरंध्रात टाळी लागली त्याची अवस्था गोरोबा काकासारखी होते. मग माझे तुकोबराय म्हणतात देवाला सुद्धा हेच आवडतं, अभंगाचं प्रथम चरण. भक्त ऐसे दाना तेरे उदास, 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 भक्त ऐसे दाना ऐसे दाना दे देई उदास, भक्त 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 ऐसे दाना देई उदास, भक्त ऐसे नारायण विजय तो जाता झाला नारायण, 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 विजय तो जाता झाला नारायण.
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भक्त ऐशी जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विचार करा, ज्या वेळेला छत्रपतीने मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला होता माझ्या जगद्गुरु तुकोबरायला, त्यावेळेला माझ्या तुकोबरायाकडे ज्या वेळेला ते आले त्यावेळेला माझ्या तुकोबरायानं काही अभंग त्यांना सांगितले. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय? मुलगे मोती धन संप तेने आम्ही सुखी, पाठवला त्यावेळेला माझ्या जगद्गुरु तुकोबराय म्हणले, तुमच्या रहित धन यमज मृत्यू की समानत, तुम्ही आम्हाला सुखी करू पाहता ना, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन करा मग आम्ही सुखी होऊ. काय सांगितलं? मग आम्ही सुखी होऊ. न आवडे जन धन, बर का, माझ्या जगद्गुरु तुकोबरायला धन आवडलं नाही. मग पुढे सांगितलं, न आवडे जन धन. आता जन कसं आहे बरे? घोड्यावर बसलं की म्हणतं बघा, घोड्यावर बसून चाललंय बा, मग खाली उतरून पायी पायी चाललं बघा, एवढा मोठा घोडा घेतलाय आणि पायी पायी चालतोय. जग घोड्यावर बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. म्हणून जगाचा विचार नाही करायचा, आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन थोडा वेग. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना या ठिकाणी सांगितलं, उपदेशच केला. म्हणले तू का म्हणे असे जण नाही कान त्या ठेव, तिकडं कान नाही द्यायचा. जर कान दिला तर परमार्थ होणार नाही. लोक लई सोपे असतात, इकडून तिकडून आमचे समजा माळ घातली ना लगेच म्हणणार लागले कोण परमार्थाला, लागले देवपूजाला. काय म्हणतात? करून करून भागले देवपूजाला. अरे पण लागले ना. इकडं माझे जगद्गुरु तुकोबराय पुन्हा म्हणते, मागे झाले पाहू नका पुढं जामीन आहे तू का, आता तरी पुढे हाच उपदेश नका करून आश. मग खऱ्या अर्थानं इकडे जगद्गुरु तुकोबराय म्हटले जणही व्यवस्थित नाही, मग काय करावा? बरं एकांताच वास भांडारा डोंगर तिकडे गेलेलं बरं म्हटले. आपल्या परमात्म्यापासून भजनापासून आडकाठी घालणारे जे असतील त्यांच्यापासून लांब गेलेलं बरं आहे. मग पुढे सांगितलं, न आवडे जनधन माता आणि पिता. विचार करा, ज्या वेळेला प्रभू रामचंद्राच्या भेटीमध्ये आईने आडकाठी टाकली, आईने आडकाठी टाकली, सेवेमध्ये आडकाठी टाकली, त्यावेळेला मात्र बरं त्याला आपल्या आईचा स्वभाव म्हणजे आई आवडली नाही. कोणती? कैकेयी माता. कोणी नाव ठेवतं का वा आपल्या मुलीचं आवडीनं? कैकेयी असं नाव कोणी ठेवत नाही. स्वतःच्या मुलांना सांगितलं, आई अगं देवाच्या माझ्या भजनामध्ये आडकाठी टाकते, धिक्कार असो तुझा. विचार करा, भक्त प्रल्हादाला बापाचा स्वभाव आवडला नाही, हिरण्यकश्यप किती वेळा माझ्या भक्त प्रल्हादाचं भजन करत असताना असं भजन करत होते, ते सुद्धा ब्रह्मरंध्रे लागली टाळी कोण द्या ते सांभाळी. मग ज्या वेळेला तसलं भजन चाललं, स्वतःच्या वडिलांनी 11 प्रयोग केले मारण्यासाठी. उकळत्या कढईत काय घातलं, नवे नवे होलिकानी मांडीवर काय घेतलं, सगळं काही केलं, पण देव राखी तया मारी कोण, न मोडे काटा हिंडता वन, वनात हिंडू द्या कुठंही हिंडू द्या, ज्याचं रक्षण करता भगवंत असतं ना, पण त्याला तसं व्हावं लागतं बरं. मग मात्र इकडं सांगितलं, हिरण्यकश्यपाचा स्वभाव भक्त प्रल्हादाला आवडला नाही, म्हणजे आपला बाप न आवडे जन धन माता पिता. मग विचार करा, मग मात्र हे आवडत नाही ते आवडत नाही, नेमकं तुम्हाला आवडतं काय? त्या भक्ताला काय आवडत असतं? तर मात्र त्याला एकच आवडतं, आवडे देवासी तो आहे का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस तो
भजन करतो ना, भजन करत असताना कसं भजन करतो? वरून वरून भजन करत नाही, अंतरंगामध्ये असं भजन करतो, असं भजन करतो. इकडं माझे संत महात्मे सांगतात, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मुनीच्या सुखात पांडुरंग भेटी देता, भूमीच्या सुखात पांडुरंग भेटेता, मुनीच्या सुखात पांडुरंग भेटी देता. उन्मणीच्या सुखात पांडुरंग भेट देता. चिंतन 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 चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. चिंतन 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 हो, इकडे विचार जरा केला तर कसं चिंतन झालं पाहिजे? चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. पुढे सांगतात, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देता. मग असं चिंतन झालं पाहिजे. मन हा मुख्याध्यापक आहे बरं का. मन इंद्रियाचा राजा. मग त्या राजाला जर इकडे वळवायचं असेल तर कसं वळवावं लागतं? त्याचा स्वभाव असा आहे, एक तर इकडं वळत नाही, पण एकदा का वळालं तर परत माघारी फिरत नाही. मनाचा स्वभाव एक लय छान आहे, एकदा एक तर त्याला छंद लागत नाही, आणि लागला तर काय सुद्धा गोविंद करून टाकत. आनंदले माना, आनंदले माना, आनंदले माना, आनंदले माना. प्रेमे पाझरती लोचना, प्रेमे पाझरती लोचना, गोविंदा 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 गोविंदा, प्रेमे पाझरती लोचना, गोविंदा 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 गोविंदा. कसं लागतं त्या मनाला? आनंदले मन, प्रेमे पाजरती लोचन. आपल्या कसं होतं, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. ज्या वेळेला अशी अवस्था होती त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याचा विषय मात्र देव होत असतो. अभंगाचं दुसरं चरण. विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्यांचा